नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पूर्णानगर येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यानाला। हे उद्यान पूर्वीच्या दगडी खाणीचे सुंदर रूपांतर आहे। चला तर मग आज जाऊया। आत जाण्यासाठी आधी आपल्याला तिकीट काढावं लागेल, ज्याच्यासाठी ही एवढी मोठी लाईन पार करायला लागेल, ज्याला काहीही शॉर्टकट नाहीये। आणि हो, इथे तिकीट काढण्यासाठी फक्त कॅशच घेतली जाते, UPI पेमेंट ऑप्शन नाहीये। ठीक आहे, नवरोबाला लाईनमध्ये उभं करून आपण ह्या गार्डनच्या बाहेर आणखी काय काय मिळते ते बघूयात। इथे आपल्याला स्नॅक्सचे ऑप्शन भरपूर मिळत आहे, त्या बरोबर लहान मुलांसाठी फुगे आहेत, खेळणी आहेत, गुड्डी के बाल आहेत। चला आता फायनली आपण तिकीट काढलेलं आहे। मोठ्यांचं तिकीट आहे 20 रुपये, लहानांचं तिकीट आहे 10 रुपये। तिकीट चेक करून आपण आतमध्ये शिरूया। उद्यानामध्ये शिरताच फुलांची अनेक झाडे तुमचे स्वागत करतात। रंगीबेरंगी फुले पाहून मन प्रसन्न होते। गार्डन मध्ये शिरताच डाव्या बाजूला तुम्हाला पार्किंगची देखील सुविधा आहे, जिथे तुम्ही 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्क करू शकता। तसेच गार्डन मध्ये तुम्ही खाण्यापिण्याचे आयटम सुद्धा घेऊन जाऊ शकता, पण विशेष काळजी घ्या की तुम्ही केलेला कचरा तुम्ही त्यानंतर उचलून डस्टबिन मध्ये नक्की टाकाल। गार्डन मध्ये सुरुवातीलाच एंट्रीला असा हा फोटो पॉइंट आहे, जिथे फोटो काढण्यासाठी बरीच गर्दी होती। आम्ही सॅटर्डेला गेल्यामुळे आम्हाला पूर्ण गार्डन हे गजबजलेलं दिसत होतं। तुम्ही जर सॅटर्डे संडे सोडून वीकडेज मध्ये इथे गेला तर तुम्हाला बऱ्यापैकी रिकामं आणि शांत निवांत गार्डन मिळेल। जर पॉसिबल असेल तर तुम्ही वीकडेज मध्ये नक्की भेट द्या। इथे लहान मुलांसाठी खेळण्याची जागा देखील आहे, ज्यामध्ये घसरगुंडी, झोका असे काही छोटे मोठी खेळणी देखील आहेत। त्याचबरोबर वॉशरूम्सची देखील इथे सुविधा आहे। चला तर मग आता आपणही स्काय वॉक करूया। रंगीबेरंगी लाईट्स लावलेल्या या सर्व ब्रिजवर चालायला खरंच खूप छान वाटतं। तुम्ही जर सूर्यास्ताच्या वेळी इथे आला तर तुम्हाला डे व्ह्यू आणि नाईट व्ह्यू दोन्हीही एन्जॉय करता येतील। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला डे व्ह्यू सुद्धा दाखवणार आहे की डे मध्ये हे गार्डन कसं दिसते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आधी आपण ह्या स्काय ब्रिजवर काही फोटो तर काढू, चला। इतका मोठा ब्रिज असून देखील सुद्धा तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही किंवा थकवाही जाणवणार नाही इथे चालून। इतकं सुंदर आणि छान वाटत आहे इथं। त्याचबरोबर ह्या गार्डनचे आणखी एक मुख्य आकर्षण आहे, जे मी तुम्हाला दाखवते, चला। रात्रीच्या अंधारात नीट दिसत नाहीये ना? थांबा, तुम्हाला दाखवते याचा डे व्ह्यू। आहे ना कमाल? दगडी खाणींचे असे सुंदर रूपांतर करण्याच्या कलेसाठी PCMC प्रशासनाला तर मानलं पाहिजे। बर्ड व्हॅली नंतर हे गार्डन त्याचं आणखी एक सुंदर उदाहरण आहे। तर मंडळी, तुम्हाला हा स्काय वॉक ब्रिज आवडला का ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जे तुमच्यासाठी अगदी मोफत आहे। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद।